हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग। 32 साईजचा हा फोरटक्स ब्लाउज आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी 30 साईजचं फोरटक्स ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं होतं। या ब्लाउजचं कटिंग मी अगोदर इथे पेपरवरती करून घेणार आहे, तर त्यासाठी मी असं फोल्ड केलेला पेपर घेतलेला आहे। आता यावरती आपल्याला पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे। तर मला तयार उंची पाहिजे याची 13.5 इंच, म्हणून मी इथे 14.5 इंचावरती असं मार्किंग करून घेते। त्यानंतर इथे एक सरळ लाईन मारून घ्यायची। तुम्हाला जी काही उंची पाहिजे असेल त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आणि मार्किंग करायचं आहे पूर्ण उंचीचं। याच्यानंतर आपण आता शोल्डरसाठी मार्किंग करायचं आहे। तर इथे मी शोल्डर ठेवलेले आहेत 5.5 इंच, मुंढा उंची ठेवलेली आहे 5.5 इंच। हे दोनही पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत। या बाजूला 5.5 इंच अगोदर करून घ्यायचं आणि पॉईंट जोडून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला आता छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग आहे 8 इंच, प्लस आपल्याला अर्धा इंच लूजिंग ठेवायचं, म्हणजे झाले 8.5 इंच। 8.5 इंच झाल्यानंतर त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तुम्हाला जर जास्त शिलाई मार्जिन पाहिजे असेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा ठेवू शकता। तर हे मार्किंग झालेलं आहे। इथे मी सरळ लाईन करून घेते। याच्यानंतर आपल्याला आता कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर 6.5 इंचावरती मी मार्किंग केलं। त्याच्यानंतर 1 इंच आपल्याला टक्स रुंदीसाठी एक्स्ट्रा घ्यायचं आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं। हे दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचेत। हे दोन्ही पॉईंट जोडल्यानंतर इथे मी आता मुंड्यासाठी मार्किंग करते। तर बॅक साईडचा जो मुंडा आहे तो आपल्याला 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि फ्रंट साईडचा आहे तो आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचा आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर फ्रंट साईडचा जो मुंडा आहे ना तो आपल्याला 1/2 इंच आतल्या बाजूने असं मार्किंग करायचं आहे आणि बॅक पार्टचा पण मी मुंडा मार्क करून घेतलेला आहे। आता मी याचं कटिंग करून घेते। हे आपलं बेसिक माप झालेली आहेत। पेपरवर कटिंग झाल्यानंतर आपल्याला अस्तरवरती सुद्धा मार्जिन वाढवून घ्यायचं असतं। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप करू नका, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही। याचे 2 भाग करून घेते मी, बॅक आणि फ्रंटसाठी। आता मी तुम्हाला याची गळ्याची उंची सांगते बॅक साईडची। तर 9.5 इंच मला गळा तयार पाहिजे, म्हणून मी इथे 10 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं। याच्यानंतर खालच्या बाजूला गळा पसरट करण्यासाठी मी 3 इंचावर मार्किंग केलं। गळा रुंदी 2.25 किंवा 2.5 इंच तुम्ही ठेवू शकता। मी ते 2.25 इंच ठेवते। बॅक साईडला नॉट्स लावणार असताल तर तुम्ही 2.5 इंच ठेवली तरीही चालेल, नाहीतर तुम्ही 2.25 इंच ठेवा। गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे, तुम्हाला जो कोणता पाहिजे असेल तो। मी इथे असा गोल आकारमध्ये याला कट करून घेते। तर आपलं बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे। हा पार्ट मी साईडला ठेवते। आता आपण फ्रंट साईड बघूया। तर सगळ्यात अगोदर इथे जे आपण आतल्या मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे ना ते कट करून घेते। याच्यानंतर आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे। तर 2.25 इंच गळा रुंदी आणि 5.5 इंच गळा तयार पाहिजे, म्हणून अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आणि मी 6 इंचावरती हे मार्किंग करून घेतलेलं आहे। खालच्या बाजूला 3 इंच मार्किंग केलं। गळा पसरट थोडा करायचा आहे म्हणून तुम्ही 2.5 करू शकता। तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर 3 करू शकता। तर अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे। याचं मी कटिंग करून घेते। आता गळा कट झाल्यानंतर इथे मी योकपट्टी मार्क करणार आहे। तर जो गळ्याची बाजू आहे ना त्या बाजूने 3 इंचावर मार्किंग करायचं आणि कमरेच्या बाजूला आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि थोडासा असं नॉर्मली कर्व आकार द्यायचा आहे। तर याचा मी आकार देऊन घेतलेला आहे योकपट्टीचा। याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे। योकपट्टी आपल्याला अर्धा इंच वाढवायची आहे अस्तरवरती आणि जो फ्रंट पार्ट आहे तो देखील वाढवायचा आहे। तर मी तुम्हाला दाखवणार आहे अस्तरवरती मार्जिन कसं वाढवायचं आहे ते। त्याआधी आपण इथे बाहीचं कटिंग करूया। तर जी काही तुम्हाला बाहीची उंची पाहिजे असेल त्यामध्ये एक्स्ट्रा ठेवा। तर इथे मी 5 इंचावरती मार्किंग करते। 4 इंचाची माझी स्लीव्ज तयार होईल। याला मी कट करून घेते अगोदर। हे कट झाल्यानंतर आपल्याला याची घडी घ्यायची आहे। तर तुम्ही 8.5 इंचाची घडी घेऊ शकता किंवा 8.25 इंचाची घेतली तरीही बसते। इथे हे मी मार्किंग करून घेते 8.5 इंचावरती। याच्यानंतर डाऊन करायचं आहे 3 ते 3.5 इंचापर्यंत। तुम्हाला जर आतल्या बाजूची जी स्लीव्ज असते त्याची उंची कमी पाहिजे असेल तर तुम्ही 3.5 इंचापर्यंत मार्किंग करू शकता। बाहीच्या फिटिंगचं माप घ्यायचं आहे 2 इंच आणि जो राहिलेला भाग आहे ना त्यामध्ये टेप ठेवायचा आणि त्याला मध्ये फोल्ड करून सेंटर काढायचा। जिथे आपण सेंटर काढलेला आहे त्याच्या खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला अर्धा इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आणि बाहीचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने। तर एवढा गॅप कट केला आपण बाहीमध्ये
तर आपलं जो ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये अजिबात फुगा वगैरे येत नाही, परफेक्ट बाई फिटिंगमध्ये बसते. इथे दंडघेर जो काही असेल तो घ्या आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून मार्किंग करून घ्या. तर मी मार्किंग करून घेतलं. याला मी कट करून घेते. मी सांगितलेल्या मापांपेक्षा तुमची मापं थोडीफार वेगळी असू शकतात, तर मी ते कशी घ्यायची आहेत हे सांगते, त्याकडे तुम्ही लक्ष द्या. याचं आतल्या बाजूचा जो आकार आहे तो मी कट करून घेते. या पद्धतीने आपलं पेपर कटिंग झालेलं आहे. आता हेच कटिंग आहे ते मी अस्तरवरती करणार आहे. तर फोल्ड बाजूवरती मी बॅक पार्ट ठेवून कट करून घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर जसा आहे तसा मार्क करायचा आहे. बॅक पार्टमध्ये आपल्याला काहीही मार्जिन ॲड करायचं नाही, जसं आहे तसं कट करून घ्यायचं आहे. मी 28 साईजपासून 4 टक्स ब्लाऊज अपलोड करायला सुरुवात केलेली आहे. याआधीचे ब्लाऊजचं कटिंग तुम्ही पाहिलं नसेल तर ते देखील तुम्ही जाऊन बघू शकता. आता मी आजचा जो व्हिडिओ आहे तो मी केलेला आहे 32 साईजचा. असं मी 42 साईजपर्यंत सगळे व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळ्या ब्लाऊजचं कटिंग बघायला भेटेल. 4 टक्सच नाही तर मी प्रत्येक प्रकारचे ब्लाऊज 28 साईजपासून 42 साईजपर्यंत टाकणार आहे. आता हा जो पार्ट आहे ना तो आपल्याला कमरेच्या बाजूला 1 इंच वाढवायचा आहे आणि मुंढ्याच्या बाजूला अर्धा इंच वाढवायचा आहे. आणि हे दोन्ही लाईन अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत. हे आपण टक्स जो घेतो ब्लाऊजमध्ये त्याच्यासाठी हे मार्जिन आपल्याला वाढवून घ्यावं लागतं. उंचीमध्ये आपल्याला 1 इंच हा पार्ट वाढवायचा आहे. तर जसा आकार आहे त्या पद्धतीने मार्किंग करा. मी कशा पद्धतीने टेप ठेवते त्याच पद्धतीने ठेवून 1-1 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे. खूप सुंदर पफ येतो यामध्ये. या प्रकारे जर तुम्ही मार्जिन ॲड केलं, सेम कटोरीसारखा हा ब्लाऊज आहे तो आपला बसतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता ही लाईन आहे ती मी डार्क करून घेतली. आपला हा पार्ट वाढवून झालेला आहे. बॅक पार्टचं पण मार्किंग झालेलं आहे. आता आपण स्लीव्ज आणि योकपट्टी मार्किंग करणार आहोत. तर या इथे मी स्लीव्ज बसवून याचं मार्किंग करते. तुम्ही तुमच्या अस्तरवरती कुठे व्यवस्थित पार्ट सेट होत आहेत ते बघा आणि त्यानंतर एक एक पार्ट मार्किंग करून तुम्ही कट करू शकता. बाहीचं मार्किंग झालं. त्याच्यानंतर इथे मी योकपट्टी कट करते. तर खालच्या बाजूला मला योकपट्टी अर्धा इंचाने वाढवायची आहे म्हणून मी थोडीशी वरच्या बाजूला ठेवलेली आहे. आणि रुंदीमध्ये पण आपल्याला अर्धा ते पाऊण इंच योकपट्टी वाढवायची आहे. थोडीशी शिल्लक राहिली जोडून तर ती आपण कट करू शकतो, पण कमी पडू नये यासाठी अर्धा ते पाऊण इंच योकपट्टी वाढवायची आहे. तर इथे मी ही वाढवून घेते. उंचीमध्ये अर्धा इंच वाढवायची आहे. तर असं तुम्ही इथे अर्धा इंचावरती टिक मार्क करा आणि एक पट्टीने सरळ लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता. खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला याचं कटिंग स्टिचिंग दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि हा व्हिडिओ बघून सुद्धा जर तुम्हाला नाही काही समजलं तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. तर सगळे पार्ट मी कट करून घेते. एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे. व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण परफेक्ट ब्लाऊज मी इथे तुम्हाला तयार करून दाखवलेलं आहे. अगदी फिटिंगपर्यंत, फिटिंग कसं करायचं, फिनिशिंग कसं येतं ब्लाऊजमध्ये सगळं सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत त्यासाठी पाहावा लागेल. हा पार्ट मी कट करून घेते. जसं मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने कट करायचं आहे. काही वाढवायचं नाही यामध्ये. ॲक्युरेट कटिंग झालं पाहिजे. आता जे अस्तर आपण कट करून घेतलेले पार्ट आहेत ते आपल्याला मेन कपड्यावर कट करायचे आहेत. तर मेन कपड्यावरती मात्र आपल्याला अर्धा इंच वाढवून कापड कट करायचं आहे. म्हणजे काय होतं, जोडायला आपल्याला सोपं पडतं. याचं कटिंग झालेलं आहे. आता मी तुम्हाला टक्स दाखवणार आहे कशा पद्धतीने घ्यायचे आहेत. सेंटरचा जो टक्स आहे त्यासाठी मी 3 इंचावरती मार्किंग केलं हुकाई पट्टीपासून. उंचीला या टक्सचं ठेवलेलं आहे मी 2.5 इंच. त्याच्यावरती 1 इंच असं मार्किंग करायचं आणि जो पॉईंट घेतलेला आहे त्याच्या बाजूला 1-1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि या इथे आपल्याला असा तिरका टेप ठेवून मार्किंग करायचं आहे 1 इंचावरती. तिरका ठेवला तरी चालेल किंवा सरळ ठेवला तरी चालेल. फक्त मुंड्यातून आपला हा टक्स इथे जॉईंट होणार आहे तो व्यवस्थित व्हावा या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचा आहे. हा टक्स आहे तो मी कमरेच्या बाजूला जोडणार आहे. हा जो टक्स आहे तो आपल्याला हुक आणि आईपट्टीच्या बाजूला जोडायचा आहे आणि हा जो टक्स आहे तो आपल्याला असा मुंड्याच्या बाजूला घ्यायचा आहे. आता हेच मार्किंग दुसऱ्या पार्टवरती आपल्याला उमटवून घ्यायचं आहे. तर काय करा, असे दोन्ही पार्ट असे जोडून व्यवस्थित ठेवा आणि थोडंसं हलक्या हाताने टॅप करून घ्या म्हणजे मार्किंग दुसऱ्या भागावरती उमटवून येतं. आणि जे मार्किंग उमटवून आलेलं आहे ना त्याला डार्क करून घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजूचे जे टक्स असतात ते आपले सेम होतात, कमी जास्त होत नाही, मागे पुढे दिसत नाही. तर या पद्धतीने हे टक्स माझे झालेले आहेत घेऊन.
आता अस्तर आहे ते मी मेन कपड्यावरती कट करून घेणार आहे व्यवस्थितरित्या। सगळे पार्ट मी कट करून घेतलेले आहेत। आता आपण याचं स्टिचिंग बघूयात। तर इथे मी काय केलेलं आहे, बॅक पार्टला अस्तर आणि कापड जोडून जो एक्स्ट्राचा भाग होता तो कट करून घेतलेला आहे। या पद्धतीने आपला हा पार्ट तयार झालेला आहे। इथून पुढचं मी तुम्हाला स्टिचिंग दाखवते। तर बॅक पार्टला आपल्याला टक्स घ्यायचा आहे। तर असं मधल्या भागापर्यंत एक बाजू आहे ती फोल्ड करायची, अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे, कारण आपण 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे टक्ससाठी। उंची तुम्ही 4-4.5 इंचापर्यंत ठेवू शकता टक्सची। फक्त गळ्याच्या खाली हा टक्स आला पाहिजे, गळ्याच्या वरतीपर्यंत नका जाऊन देऊ, ते दिसायला फिनिशिंग छान दिसत नाही। समजा तुमचा गळा थोडा आणखी मोठा असेल तर तुम्ही 3.5 इंचाचा टक्स घेतला तरीही चालेल। दुसऱ्या बाजूचा देखील मी ते टक्स घेते। मार्किंग करून घेतला टक्स तरीही चालेल किंवा डायरेक्ट मारला तरी चालेल। तुम्हाला जास्त प्रॅक्टिस असेल तर तुम्ही न मार्किंग करता तुम्ही हा टक्स घेऊ शकता। थोडंसं नवीन लोकसुद्धा बघणारे असतात व्हिडिओ, तर त्यांना अशा पद्धतीने छोट्या मोठ्या टिप्स भेटतात, त्यासाठी मी मार्किंग करून टक्स दाखवते। कोणाकोणाचे टक्स असतात ते सरळ पण येत नाहीत, थोडेसे वाकडे येतात, तर या पद्धतीने मार्किंग करून तुम्ही टक्स घेऊ शकता, परफेक्ट येतात। तर या ब्लाउजला टक्स घेऊन झालेला आहे। आता याला मी कमरपट्टी जोडून घेते। तर कमरपट्टी जोडण्यासाठी मी 3 इंचाची पट्टी कट करून मध्ये फोल्ड करून जोडत आहे। अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे मी शिलाईसाठी। तर अशा पद्धतीने ही पट्टी जोडायची। याच्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूला करायची आणि एक दाब टीप देऊन घ्यायची आहे। ब्लाउज शिवताना जर तुम्ही अगोदर बॅक पार्ट तयार करून घेतला तर तुम्हाला ब्लाउजचं फिटिंग करण्यासाठी सोपं पडतं। फ्रंट पार्ट किती उंचीचा तयार करायचा आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते। मी अगोदर बॅक पार्ट तयार करून घेते आणि त्याच्यानंतर फ्रंट तयार करते। तर ते कशासाठी हे तुम्हाला पुढे समजेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे मी किनारीला टिप टाकून घेतलेली आहे। ब्लाउज पूर्ण झाल्यानंतर या पट्टीला मी हात शिलाई करून घेणार आहे। सेम आपला हा बॅक पार्ट आहे तो तयार झालेला आहे। आता आपण फ्रंट पार्टचं कटिंग आणि स्टिचिंग पाहूयात। तर दोन्हीही पार्ट असे समोरासमोर ठेवायचे। सगळं अस्तर आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे कपड्यावरती। समोरासमोर पार्ट ठेवल्यामुळे आपल्याला समजतं की व्यवस्थित आपले पार्ट तयार होत आहेत। एक एक करायला घेतलं तर एखाद्या वेळेस असं होतं उलटं होतं किंवा दोन्ही भाग असतात ते एकाच बाजूचे तयार होतात। तर अगोदर खात्री करायची आपण जे स्टिचिंग करणार आहोत ते बरोबर आहे का। तर या पद्धतीने दोन्ही पार्ट मी समोरासमोर अगोदर ठेवून याला स्टिचिंग करायला घेतलेलं आहे। हात फिरवायचा आहे कपड्यावरती। कधीही अस्तर जोडताना तुम्ही ड्रेसचं जोडा, ब्लाउजचं जोडा, हात फिरवून कपडा अगोदर प्लेन करायचा, त्याच्यानंतरच टिप मारायची आहे, नाहीतर मधल्या बाजूला फुगा वगैरे येऊ शकतो, कापड जास्त राहू शकतं याच्यासाठी। आता याचं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर याला मी कट करून घेते सगळं। आता याचे टक्स आपल्याला शिलाई करायचे आहेत। तर सगळ्यात अगोदर इथे मी टक्स आहे तो सेंटरचा घेते। अर्धा इंच याची रुंदी आपण ठेवलेली आहे आणि उंची 2.5 इंच ठेवलेली आहे। तर मध्ये फोल्ड करा, असं मार्किंग करून एक लाईन ड्रॉ करा, त्याच्यावरती टिप टाकून घ्या। टिप डबल टाकायची। मेन टक्सला तरी निदान टिप आहे ती डबल घ्यायची, बाकीच्या टक्सला तुम्ही सिंगल टिप घेतली तरीही चालते। आता मी मुंढ्याच्या बाजूचे टक्स घेते। तर जसं आपण मार्किंग केलेलं आहे तिथे फोल्ड करायचं आणि फक्त 1/2 इंच मार्जिन घेऊन हा टक्स घ्यायचा आहे। याच्यानंतर मी कमरेच्या बाजूचा टक्स घेते। तर इथे देखील आपल्याला 1/2 इंच मार्जिन घेऊनच हा टक्स घ्यायचा आहे। आता हुक आणि आय पट्टी आहे ती बरोबर अशी जोडून ठेवायची मधोमध आणि तिथून 1/2 इंचाचा टक्स घ्यायचा। मार्जिन थोडंसं आपलं खालीवर होऊ शकतं अर्धा-1/2 इंचाने, तर ते खात्री करण्यासाठी काय करायचं, सरळ त्याची घडी घालायची मधून आणि टक्स घ्यायचा। तर या पद्धतीने आपले टक्स देऊन झालेले आहेत परफेक्ट। आणि तुम्ही पफसुद्धा बघू शकता, अगदी कटोरीसारखा आलेला आहे। खूप सुंदर हा ब्लाऊज बसतो 4 टक्स। आता मी याची योकपट्टी आहे ती जोडून घेते। तर वरच्या बाजूला कपडा ठेवलेला आहे आणि खालच्या बाजूला अस्तर ठेवलेला आहे। व्यवस्थित टोकाला टोक जोडून ठेवायचं आणि अर्धा इंच मार्जिन घेऊन इथे टिप टाकायची आहे। योकपट्टी अर्धा इंच किंवा 1/2 इंच थोडीशी ब्लाऊज जो आपण तयार करून घेतलेला आहे ना मधला पार्ट, त्याच्यापेक्षा थोडीशी पुढच्या बाजूला ठेवायची, म्हणजे पट्टी सरळ केल्यानंतर ती एका सरळ लाईनमध्ये दिसते। अगदीच टोकाला टोक सगळे जॉईंट करून ठेवले तर जोडलेली जी पट्टी आहे ना ती अर्धा किंवा 1/2 इंच अलीकडे येते आणि हुकाई पट्टी आपल्याला लावताना खूप प्रॉब्लेम येतात, ते सरळ एका रेषेत दिसत नाही, म्हणून थोडीशी पुढच्या बाजूला ठेवायची। अर्धा इंच मार्जिन घेऊन इथे मी टिप मारलेली आहे।
आता आपल्याला खात्री करायची आहे की ही पट्टी आहे ती आपली किती मोठी झालेली आहे आणि शिलाई मार्जिन यामध्ये किती घ्यावं लागेल. तर त्यासाठी काय करायचं, आपण हा जो बॅक पार्ट तयार केलेला आहे ना, तर इथे मुंड्याच्या बाजूने जोडून बघायचं. तरी व्यवस्थित मुंड्याला जोडून ठेवायचं आणि खालच्या बाजूला चेक करायचं योकपट्टी आहे ती आपली किती मोठी झालेली आहे. जर जास्तच मोठी असेल तर तुम्ही याला कट करून घेऊ शकता. तर इथे एवढं मार्जिन राहिलेलं आहे, तर हे शिलाईमध्ये एवढं ॲड होऊन जाईल अर्धा इंच. तर इथे मी नॉर्मली जो खालचा कपडा आहे तो कट करून याला मी जोडून घेते. तर वरच्या बाजूने असा रोल करायचा, आतमध्ये घेऊन याला टिप घ्यायची आहे अर्धा इंच. तुम्ही शिलाई मार्जिनचं मार्किंग केलेलं आहे, म्हणजे केवढा पार्ट तुमचा जास्त झालेला आहे ते मार्किंगवरून समजतं, तेवढं आपण मार्जिन घ्यायचं आणि टिप टाकायची. थोडीफार कमी जास्त होऊ शकते, पण या पद्धतीने जर चेक करूनच तुम्ही योकपट्टी जोडली तर तुमचा ब्लाऊज परफेक्ट तयार होतो. पुढचा आणि मागचा भाग जो असतो तो फिटिंग करताना कमी जास्त होत नाही, ओढून बसवायला लागत नाही, व्यवस्थित पार्ट इझी बसतात सगळे. आता याला मी सरळ करून घेतलेलं आहे. तर हुक आणि आईपट्टीच्या बाजूने सरळ करून थोडंसं एक्स्ट्राचं काय कपडा असेल तो कट करून घ्यायचा आहे. आता इथे मी हुकपट्टी बसवत आहे. इथे फक्त आपल्याला पाव इंच शिलाई मार्जिन घेऊन टिप घ्यायची आहे, कारण हुकाई पट्टीसाठी आपण एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं नाही, फक्त म्हणून इथे पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि टिप टाकायची. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवत होते अर्धा इंच मी शिलाई मार्जिन सोडायचे हुकाई पट्टीसाठी, पण ते बऱ्याचदा काय होतं, बऱ्याच जणीच्या लक्षात राहत नाही, पूर्ण ब्लाऊज कट करतो आणि मग लक्षात येतं आपण हुकाई पट्टीचं मार्जिन घेतलेलंच नव्हतं. तर काही काळजी करायची गरज नाही, पाव इंच इथे तुम्ही शिलाई मार्जिन घेऊन टिप मारू शकता, कारण अर्धा इंच आपण लूजिंग ठेवलेलंच आहे, त्याच्यामुळे ब्लाऊज आहे तो परफेक्ट बसतो. तर या पद्धतीने माझी हुकपट्टी बसवून झालेली आहे. सेम दुसरा भाग आहे तो मी असाच तयार करून घेणार आहे. याची मी तुम्हाला आयपट्टी फक्त जोडून दाखवते. याचे टक्स घेतलेले आहेत मी. तर आयपट्टी जोडताना आपल्याला नेहमी ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून जोडायची. तर इथे मी ब्लाऊज पीसमधला कपडाच वापरत आहे आयपट्टी जोडण्यासाठी. तुमच्याकडे पण जर एक्स्ट्रा कपडा असेल ब्लाऊज पीसमधील तर तुम्ही इथे वापरू शकता, कारण ते दिसायला छान दिसतं, ब्लाऊजचं फिनिशिंग सुंदर दिसतं. नसेल शिल्लक तर तुम्ही अस्तरची पट्टी करू शकता. फक्त अस्तरची घडी वापरताना डबल वापरा, सिंगल वापरू नका. खालच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जिथं आपण शिलाई केलेली आहे तिथे हा भाग ठेवायचा आणि याच्यावरती कडेने टिप टाकून घ्यायची आहे. मधून एक टिप मारायची याला. तर या पद्धतीने हुक आयपट्टी झालेली आहे बसवून. आता काय करायचं, दोन्ही पार्ट आपल्याला जोडून ठेवायचे आहेत व्यवस्थित आणि गळ्याच्या बाजूला काही कमी जास्त होत असेल तर एक लेवलमध्ये कट करून घ्यायचं आहे. ब्लाऊजला गोट करण्या अगोदर आपल्याला हे काम करायचं आहे. तर अगदी पाव इंच थोडाफार फरक पडू शकतो, कमी जास्त होतं ते, तर ते लेवल कट करून घ्यायची. आता आपल्याला कमरेचा घेर मोजायचा आहे. तर मी बॅक पार्टची कमर मोजून घेतलेली आहे, तेवढीच इथे मी फ्रंट पार्टची सुद्धा करणार आहे. तर इथे हुकपट्टीपासून मोजायची कमर आपण किती आहे, तर इथे 8.5 इंच. हे 8.5 इंचावर मार्किंग करायचं. एक सरळ लाईन घ्यायची आणि याचं कटिंग करून घ्यायचं. जी काही तुमची एक्स्ट्राची मार्जिन असेल शिल्लक राहिलेलं ते आपल्याला कट करायचं आहे. तुम्ही लाईन मारून करा किंवा बॅक पार्ट आहे तो असं इथे जोडून घ्या आणि कट करून घेतला तरीही चालेल. यामुळे तुमचं कटिंग आहे ते परफेक्ट होतं, फिटिंग करताना काहीच प्रॉब्लेम येत नाही, कमर जास्त होत नाही. तर मोजून घ्यायचं, कारण आपण बॅक पार्टमध्ये 1 इंचाचा टक्स घेतलेला होता जो की तो शिलाईमध्ये गेलेला आहे, म्हणून हे फ्रंट पार्टमधून मार्जिन आपल्याला कट करावं लागतं. तर हे आठवणीनं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर हे सगळं आपलं कट करून झालेलं आहे. आता याचे आपण शोल्डर जोडणार आहोत. तर व्यवस्थित चेक करायचं आहे कोणता शोल्डरचा भाग आहे तो कुठे येतोय आणि या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टिप मारायची आहे शोल्डरसाठी. गळ्याच्या बाजूने दोन्ही पार्ट असे जोडून ठेवायचे आहेत. शोल्डरच्या बाजूला, मुंढ्याच्या बाजूला थोडंसं जास्त होतं कापड आपलं, कधी कधी होतं कधी होत नाही, तर ते आपल्याला लेवलमध्ये कट करता येतं, पण जोडताना फक्त गळ्याच्या बाजूने पार्ट जोडायचा आहे. व्यवस्थित असं जोडून ठेवायचं गळ्याच्या बाजूला आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन टिप मारायची आहे. टिप आपल्याला डबल घ्यायची आहे याच्यासाठी. शोल्डर जोडून झाल्यानंतर आपण बाहीचं स्टिचिंग करणार आहोत. बाही स्टिच करण्या अगोदर आपल्याला मोजून बघायचं आहे मुंढ्याच्या बाजूला कोणता पार्ट कमी जास्त होतोय का. जर होत असेल तर ते देखील आपल्याला लेवलमध्ये कट करायचं आहे. तुमच्या स्लीवची जर जॉईंट कमी जास्त होत असतील, खालीवर होत असतील, तर हे तुम्हाला गरजेचं आहे चेक करणं. त्याच्यानंतरच तुम्हाला स्लीव जोडायची आहे.
तर चेक करून मी कट करून घेतला. आता मी तुम्हाला इथे स्लीवचं स्टिचिंग दाखवते. तर जे ब्लाऊज पीस आहे ना तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे. फक्त पार्ट आहेत ते समोरासमोर ठेवायचे. पुढचा मुंडा आहे तो एकाच बाजूला आलेला पाहिजे. हे दोन्ही असे पार्ट ठेवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर स्टिचिंगला सुरुवात करायची आहे. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे मी अगोदर टीप मारून घेते, कारण अस्तर आहे ते मी उलटं करणार आहे. अर्धा इंच मार्जिन घेऊन मी टीप मारली. याच्यानंतर बाहेरच्या बाजूला अस्तर करायचं आणि एक दाब टीप देऊन घ्यायची. तर या पद्धतीने माझ्या दोन्ही स्लीव्स तयार झालेल्या आहेत. एक्स्ट्राचा मी कपडा कट करून घेतला, इथे थोडंसं शूट झालं नाही त्याच्यासाठी सांगते. तर स्लीव्स तयार झाल्यानंतर आठवणीने दोन्ही पार्ट असे ठेवायचे आणि जे काही उंची कमी जास्त असेल ती देखील आपल्याला लेवलमध्ये करायची आहे. ब्लाऊज फिटिंग झाल्यानंतर थोडंसं कमी जास्त वाटू नये याच्यासाठी प्रत्येक पार्टची आपल्याला खात्री करायची आहे की दोन्ही पार्ट असतात आपले ते सेम झालेले आहेत का नाहीत. जर कमी जास्त काय असेल तर ते असं लेवलमध्ये कट करून पार्ट तयार करून घ्यायचे आहेत. आता दोन्ही स्लीवचा सेंटर काढून घ्यायचा, कारण आपण स्लीव्ज आहे ती सेंटरपासून स्टिच करणार आहोत. समोरासमोर आपल्या ह्या दोन्ही अशा स्लीव्स ठेवायच्या आणि बघायचं आहे कोणत्या बाजूला कोणती बाही बसत आहे ते, आणि त्या बाजूलाही आपल्याला बसवून घ्यायची आहे. तर या बाजूला थोडंसं लेवलमध्ये मी कट करते. मुंड्याच्या बाजूला थोडंसं शोल्डर आहे ते कमी जास्त झालेलं आहे. तर शोल्डर पट्टीला बरोबर जो आपण सेंटर मार्किंग केलेला आहे तो जोडून ठेवायचा आणि अर्धा इंच मार्जिन घेऊन आपल्याला बाहीचं शिलाई करून घ्यायची आहे. जशी आपली बाही आहे त्या पद्धतीने आपल्याला हा पार्ट वळवायचा आहे आणि बसवायचा आहे. ओढून ताणून बसवायचा नाही, परफेक्ट बाही बसते. एखाद्या वेळेस आपण कुठला पार्ट कमी जास्त ओढला तर काय होतं, थोडीशी कमी पडू शकते किंवा जास्त होऊ शकते बाही. याच्यासाठी एकसारखा ताण देऊन आपल्याला दोन्ही पार्ट बसवायचे आहेत. सेंटरपासून बाही बसवल्यामुळे काय होतं, जरी समजा थोडीशी एक्स्ट्रा झाली तर ती कट करून आपल्याला लेवल करता येते किंवा कमी पडली तर दोन्ही बाजूला कमी पडते. तर अशा पद्धतीने सेंटरपासून स्लीव्ज बसवायची. शक्यतो पडत नाही कमी, परफेक्टच बसते. पण तुम्ही जर पार्ट व्यवस्थित ओढले नाहीत तर मात्र तुमची बाही आहे ती कमी पडू शकते. म्हणून कुठलाच पार्ट आपल्याला ओढून जास्त बसवायचं नाही, हलक्या हाताने आपल्याला स्लीव्ज बसवायची. कारण आपण हे गोल आकारामध्ये आपण याचं कटिंग केलेलं असतं, क्रॉस झालेलं असतं कपडा, आणि थोडा जरी ओढला तर तो भरपूर लांबतो आणि आपल्याला समजत नाही की असं का झालेलं आहे ते. त्यासाठी ओढायचं नाही, अजिबात हलक्या हाताने स्टिचिंग करायचं आहे. तर या बाजूला एवढी स्लीव्ज आहे ती थोडी जास्त झालेली आहे, तर मी त्याला लेवलमध्ये कट करून घेते. दोन्ही स्लीव्ज मी ते जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला या ब्लाऊजला गोट करायचा आहे. तर गोटसाठी मी क्रॉसपट्टी कट करून घेतलेली आहे. याची साईज मी 1.5 इंच कट केलेली आहे. त्याला मी असं मध्ये फोल्ड करून घेते आणि जोडणार आहे. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी गोट दाखवतच असते. तुम्हाला जर बारीक गोट करायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल, कारण खूप छान पद्धतीने हा गोट तयार होतो. 1.5 इंचाची पट्टी कट करायची, क्रॉसपट्ट्या जोडून घ्यायच्या, त्याच्यानंतर आपल्याला ही पट्टी बसवायची आहे. पट्टी थोडीशी खेचून बसवायची आहे, ब्लाऊजचा पीस अजिबात ओढायचा नाही. तर या पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती पट्टी धरायची आणि आपल्याला थोडीशी नॉर्मल खेचायची आहे. मध्ये खेचायची नाही, कडेला खेचायची आहे. जिथे आपण पट्टी जोडतोय ती बाजू खेचायची आहे. जेवढी खेचली जाते तेवढीच खेचायची, प्रमाणापेक्षा जास्त खेचायची नाही. म्हणजे तुमचा ब्लाऊजचा जो गोट असतो तो उलटा पडत नाही किंवा लूज होत नाही, गळा एकदम टाईट बसतो जसा पाहिजे आहे तसा फिटिंगमध्ये. तर जसा गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने पट्टी वळवायची आहे, थोडीफार खेचून, आणि टीप मारायची आहे. टीपसाठी आपल्याला मार्जिन फक्त 1/2 इंच ठेवायचं आहे, जास्त इथे मार्जिन घ्यायचं नाही. खूप छान परफेक्ट गोट याचा तयार होतो. संपूर्ण गळ्याला ही पट्टी अशी जोडून घ्यायची अगोदर. त्याच्यानंतर काय करायचं, पूर्ण पट्टी अशी जोडून झाल्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूला करायची आणि दाब टीप द्यायची. दाब टीप देताना जे खालचं मार्जिन आहे ना, शिलाई मार्जिन, आपण पट्टी अगोदर जी जोडली होती ते या पट्टी खाली आलं पाहिजे, या पद्धतीने ठेवायचं. आणि त्याच्यावरती मधल्या बाजूने आपल्याला टीप टाकायची आहे. तर ते देखील मी तुम्हाला दाखवते आहे पुढे. तुम्हाला जितका बारीक गोट पाहिजे तेवढा तुम्ही या पद्धतीने काढू शकता यामध्ये. तर संपूर्ण पट्टी अशी बसवून घेतली. आता पट्टी मी कशी केली आहे, बाहेरच्या बाजूला. आता याच्यावरती दाब टीप घ्यायची. खालचं जे शिलाईचं मार्जिन आहे की नाही पट्टी जोडलेलं, ते ह्या पट्टीच्या खाली आलं पाहिजे. म्हणजे ह्या पट्टीला ते आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे.
ते आपल्याला मग प्रत्येक टायमाला गोट करताना ते शिलाई मार्जिन त्यामध्ये ते आपल्याला घ्यावं लागतं आणि बोटाने ते आपल्याला असा रोल करावा लागतो, मग तो गोट होतो। या पद्धतीने जर केलं तर गोट पण फास्ट होतो आणि परफेक्ट एकसारखा भरीव एका साईजचा गोट तयार होतो। तर ही तुम्ही पद्धत वापरू शकता गोट करताना, फिनिशिंग जर पाहिजे असेल तर। तर पूर्ण गळ्यावरती दाबटीप देऊन झाली। एक्स्ट्राचं काय असेल ते कट करून घ्या व्यवस्थित, जसं पाहिजे तसं तुम्हाला। आता या बाजूने असं गोल करून घ्यायचा गोट आपल्याला, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही यामध्ये गोट काढू शकता। तर मी कशा पद्धतीने गोट काढते ते बघा। पूर्ण पट्टी आत फोल्ड करायची आणि बोटांच्या सहाय्याने बाहेरच्या बाजूला ओढायची आहे। तर माझी बोटं बघा मी कशा पद्धतीने याचा वापर करते, जेवढा गोट पाहिजे मी तेवढाच घेते इथे। टिप मारताना ही आपण खचीतून टिप मारायची आहे। थोड्या थोड्या अंतरावरती गोट धरायचा आहे, 1.5-2 इंचापर्यंत, जास्त लांबडा गोट धरायचा नाही, नाहीतर ते लूज पडतं आणि एकसारखी साईज येत नाही तुमच्या गोटची। तर ब्लाऊजमध्ये गोट हा परफेक्ट आलाच पाहिजे, कारण मेन पार्ट हा गोटचा असतो, त्याच्यानंतर फिटिंग असतं। तुमचा ब्लाऊज जर सुंदर झाला असेल तर तुमची साडीसुद्धा खूप सुंदर दिसते, ती कितीही कमी किमतीची असू दे तरीसुद्धा त्याला लुक छान येतो। तुमचा ब्लाऊज परफेक्ट स्टिच झालेला असला पाहिजे, परफेक्ट फिटिंग असलं पाहिजे। तर याकडे तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही जर परफेक्ट काम करून दिलात कस्टमरला तर तुम्हाला रेटसुद्धा त्या पद्धतीनेच भेटतात। तर थोडासा वेळ लागेल ब्लाऊज स्टिच करायला, पण फिनिशिंग तुम्ही प्रॉपर करा। थोड्या थोड्या अंतरावर ते गोट पकडून आपल्याला टिप टाकायची आहे। या ब्लाऊजसाठी मी अस्तरचंच कापड घेतलेलं आहे गोटसाठी, कारण हा जो आहे तो खण कपडा होता आणि खण कपड्याचे धागे दोरे खूपच निघतात, त्याच्यासाठी मी हा अस्तरचा कपडा आहे तो लावते गोटासाठी। अस्तरच्या कपड्याने सुद्धा जर तुम्ही गोट केले तर खूप परफेक्ट येतात, फक्त मॅचिंग अस्तर घ्यायचं। समजलं नाही पाहिजे की हा ब्लाऊज पीसचा गोट आहे की अस्तरचा आहे, एवढा प्रॉपर गोट येतो त्याचा। तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। कधी असं होतं की आपल्या ब्लाऊज पीसमधून कपडा शिल्लक राहत नाही गोटासाठी, तर तुम्ही अशा पद्धतीने गोट करू शकता, कॉन्ट्रास्ट गोट करू शकता। तर मी गोट कसा घालते याकडे लक्ष द्यायचं आहे, माझ्या बोटांचा वापर मी कसा करते, कशा पद्धतीने मी कपडा ओढत आहे त्या पद्धतीने ओढायचं आहे। आता पुढच्या बाजूला मी फोल्ड करते पट्टी आणि पूर्ण गोट आपला तयार झालेला आहे। खूप सुंदर फिनिशिंग आलेलं आहे। अजून ब्लाऊजचं फिटिंग केलेलं नाही तरीसुद्धा आपला ब्लाऊज एवढा सुंदर दिसतोय। आता फिटिंग करण्यासाठी आपल्याला सरळ बाजूने अगोदर ब्लाऊज जोडून घ्यायचा आहे। इथे सुद्धा आपल्याला 1/2 इंच मार्जिन घेऊन टिप मारायची, जास्त शिलाई मार्जिन ठेवायचं नाही इथे, फक्त जे धागे दोरे असतात ते निघाले नाहीत पाहिजे याच्यासाठी आपल्याला या पद्धतीने फिटिंग करायचं आहे। ब्लाऊजचं फिनिशिंग सुद्धा छान दिसतं याच्यामुळे। तर दोन्ही बाजूला मी अशी टिप मारून घेते। आता ब्लाऊज उलटा करायचा आणि दाबटीप देऊन घ्यायची, त्याच्यानंतर आपण फिटिंगची मापे टाकणार आहोत। तर व्यवस्थित आपल्याला याची घडी घालून घ्यायची आहे उलट्या बाजूने आणि दाबटीप देऊन घ्यायची। दुसऱ्या बाजूला पण अशीच टिप टाकून घ्यायची। फिटिंग सुद्धा असतं ते आपलं एका सरळ लाईनमध्ये झालं पाहिजे, कधी कधी होत नाही, तर त्यासाठी तुम्ही या पद्धतीने कटिंग करू शकता ब्लाऊजचं। आता आपण इथे फिटिंगची मापं मोजूयात। तर आयपट्टी सोडून आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंच, कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे 6.5 इंच। व्यवस्थित मापं घेतलेली आहेत का नाही ते पण चेक करायचं एकदा दोनदा। सरळ लाईन ड्रॉ करायची आणि याला फिट करायचं आहे। तर दंडघेर जो काही असेल तो पण मोजून घ्या। व्यवस्थित जोडून ठेवायचं आहे, बाहीच्या बाजूने ओढायचं नाही। आता फिटिंग केल्याबरोबर लगेच साईडला 3 ते 4 टिपा 1/2 इंचाच्या अंतराने मारून घ्यायच्या। या बाजूचं फिटिंग झालेलं आहे। आता मी इकडचं दाखवते हुक पट्टीपासून। तर हुक पट्टीपासून आपल्याला मोजायचं आहे छातीचा चौथा भाग 8 इंच, कमरेचा चौथा भाग 6.5 इंच। हे दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे।
आणि टीप मारून घ्यायची आहे फिटिंगची। तर ब्लाऊजचं फिनिशिंग कसं आलेलं आहे मला कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही जर या पद्धतीने ब्लाऊज स्टिच झाला, तुमचा ब्लाऊज कसा तयार झालेला आहे हे देखील तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। माप फक्त टाकताना पूर्ण लक्ष देऊन टाकायचे आहेत। याच्यापेक्षा तुमचं थोडंसं माप कमी जास्त असू शकतं, तर त्या पद्धतीने तुम्ही माप घ्यायची आहेत। तर आपला पूर्ण ब्लाऊज आहे तो तयार झालेला आहे, फिनिशिंग छान आलेलं आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।